धनेश येतोय. धनेश वाघ गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू स्ट्राईकवर. आकाश बेस्ट ऑफ लक बोथ द टीम. पहिला चेंडू मागचा सामना जिकडे संपवला होता तिकडूनच सुरुवात करताना दिसतोय हा खेळाडू. आज आकाशने चेंडूला आकाश दाखवलं जाते पुन्हा एकदा. ही खासियत आहे या फलंदाजाची. षटकाराने अकाउंट ओपन केलं जाते. 6 धावा धावफलकावर. हे वैशिष्ट्य आहे, ही गुणवत्ता आहे या खेळाडूची आणि त्यालाच अनुसरून चांगला फटका या वेळेला पाहायला मिळाला. 6 धाव्याने अकाउंट ओपन करतोय. ही तर सुरुवात आहे. अजून तर 5 चेंडूमध्ये कशा पद्धतीची फटकेबाजी करेल ती नक्कीच बघण्याजोगी असेल. धनेश चांगली गोलंदाजी करावी लागेल एक बलाढ्य फलंदाजासमोर. यावेळेला थोडासा आउटसाइड दी ऑफ स्टंपचा मारा. अवांतर चेंडू. वाईटचा इशारा येतोय. एकेरी धावफलक 7 या धावसंख्येवर. प्रेशर रिलीज करावा लागेल. स्वतःवरचा विश्वास दाखवावा लागेल या खेळाडूला. पुन्हा एकदा थोडासा लाईन आणि लेंथ मध्ये बिघाड. पंच वारंवार आमच्याकडे वळतायत, दर्शवतायत की हा देखील वाईट चेंडू आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू अवांतरच्या स्वरूपात. 8 धावा धावफलकावर. धनेश याच्या विरुद्ध मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन प्रॉपर होत नाहीये. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. मिडविकेट रिजन मध्ये चेंडूला गॅदर करेल, फेकेल. तत्पूर्वी सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. बघता बघता या 2 धावा अतिशय सहज रीतीने पळून पूर्ण केल्या जात आहेत. या वेळेला चांगला चेंडू मी तर म्हणेन धनेशच्या माध्यमातून. हा आत्मविश्वास, हा कॉन्फिडन्स त्याला मैदानाच्या आतमध्ये ठेवावा लागेल. प्रत्येक खेळाडूला हे करावं लागेल, कारण की एक चांगल्या संघासमोर आपण खेळतायत तर त्यांच्या विरुद्ध आपला खेळ देखील चांगलाच करावा लागेल आणि तोच चेंडू हाताळताना पाहायला मिळतोय धनेश. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेला इनसाइड आउटचा फटका. लॉफ्टेड शॉट. हवाई सफर, हवाई हमला. चेंडू सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. स्वतःच क्लास इकडे दर्शवलं जाते ते म्हणजे आकाश अक्कू याच्या माध्यमातून. धावफलक वेगाने पुढे ट्रॅव्हल होते. 16 या धावसंख्येवर. सोळा धावा धावफलकावर. एकंदरीत जर चेंडूचा विचार केला तर 3 चेंडू हाताळलेत. $16 रन ऑन द बोर्ड. थोडासा रॉनअपने पुन्हा एकदा सज्ज होतोय धनेश. आकोडाबाचा चेंडू. शरीर भेदक मारा. पंचांना प्रश्न विचारलं होतं मात्र पंच दर्शवत आहेत की चेंडू थोडा उसळी घेतोय. हाईट फॅक्टर इकडे मेंटेन केलं जात आहे. पंच देखील ठाम आहेत. चांगला चेंडू यावेळेला हाताळला जातोय. बॉडी लाईनचा बॉल होता. यष्ट्यांवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न कुठेतरी मेरिटमध्ये येऊन खेळताना पाहायला मिळाला नाही हा फलंदाज. डॉटच्या स्वरूपात हा चेंडू. एज लागली जाते मात्र गली रिझन मध्ये स्वतः क्षेत्ररक्षक जातोय, चेंडूला अडवतोय. एकच धाव. एकेरी धावेने धावफलक थोडंसं पुढे सरकतंय. 17 या धावसंख्येवर. संतोष येतोय. शेवटचा चेंडू असेल धनेशच्या गोलंदाजीतला. आकोडाबाचा चेंडू. हाफ अँड पुल. पॉवरफुल अँड सक्सेसफुल. दॅट्स द बिग हिट. 6 धावांसाठी षटकार. ही क्वालिटी आहे या खेळाडूंची आणि या संघाची. ज्या पद्धतीची फटकेबाजी पाहायला मिळते, आकाश असो किंवा संतोष असो, जणू पवेलियन मधून सेट होऊन आलेत हे दोन्ही फलंदाज. माइंडसेट क्लिअर आहे. खराब चेंडू भेटला तर त्याचा सन्मान अजिबातही करू नका. पुरेपूर फायदा उचला आणि तेच करताना दिसतात. आकाश येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. आकाश देखील एक चांगला अष्टपैलू खेळाडू, मात्र त्याला आता कुठेतरी चांगली कामगिरी करावी लागेल. कारण की जर पहिल्या षटकाचा विचार केला आपण, 3 मोठे फटके पाहायला मिळाले. एकंदरीत धावफलकाचा आराखडा बघितला
23 धावा. आकाशच्या विरुद्ध कुठली चूक होणार नाही यावेळेला. बॉडी बॅलन्स बनवू शकला नव्हता खेळाडू. हा देखील चांगला गुडलेग स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर उसळी घेतली. आकाश याच्या रडारमध्ये चेंडू नव्हता. एलिव्हेशन प्रॉपर नव्हतं. कुठली चूक केली नाही काव कॉर्नर रिजन मध्ये आणि एक चांगला झेल टिपला गेला. सुशांत याच्या माध्यमातून एक चांगला झेल टिपला गेला. ज्या विकेटच्या शोधात होते ना तोच विकेट मिळतोय यावेळेला सारजा संघाला. मात्र बाद होण्या अगोदर मी तर म्हणेन हितेश चांगली कामगिरी स्वतःच्या संघासाठी. धावफलकाचा जर विचार केला आपण तर 23 धावा धावफलकार पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राकेश येतोय. राकेश चौधरी हा देखील एक चांगला खेळाडू. याच्याकडे देखील चांगली फटकेबाजी आहे. मात्र आता आकाश पहिल्याच चेंडूवर स्वतःचे इरादे सज्ज करतोय गोलंदाज आकाश. आकाशच्या विरुद्ध आकाश असं समीकरण होतं. मात्र फलंदाज आकाश याला पवेलियनमध्ये जावं लागतंय. आकाश गोलंदाजी ट्रॅकवर स्ट्राईकवर राकेश. शॉर्ट पिच चेंडू होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक जातोय चेंडूला गॅदर करेल फक्त आणि फक्त. तसा आउटफील्डचा फायदा उचलला जातोय गिरीश संघाच्या माध्यमातून. तसा अडथळा मात्र कामी येतोय गिरीश संघाच्या. या 3 धावा सहजरितीने पळून पूर्ण केल्या जात आहेत. 3 धावेने धावफलक पुढे सरकला जात आहे ते म्हणजे 26 या धावसंख्येवर. शॉर्ट पिच चेंडू होता. दिशा योग्य निवडली होती. मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्ररक्षक डीप फाईन लेग मध्ये जाऊन चेंडूला गॅदर केलं. थोडासा आउटफील्डचा यावेळेला हुकचा फटका. मोठा फटकाचा प्रयत्न आणि यशस्वी होतोय. फिल्डरच्या डोक्यावरनं चेंडू सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. फिअरलेस फलंदाजी मी तर म्हणेन अमित बेखौफ फलंदाजी करताना दिसतोय. फक्त षटकारांचा आकडा स्कोरबोर्डवर जास्त प्रमाणात पाहायला मिळतोय. 32 धावा धाव फलकावर. मिस टाइम फटका. हवेत चेंडू. डाऊन दी बॉल स्वतः गोलंदाज आणि यावेळेला झेल देखील सुटला जातोय. 4 क्षेत्ररक्षक नक्की आले होते. डीप मिड विकेट मध्ये सुशांत सावरतोय. चेंडूला गॅदर करत फेकेल. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न संदीप याचा. थोस नाट्यमय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये नक्कीच मोठा फटकाचा प्रयत्न संधी निर्माण केली होती. कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नव्हता. स्वतः गोलंदाज पोहोचू शकला नाही. मात्र हे 4 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. थोडासा पंचांनी लक्ष द्यायचं आहे. पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन या किंवा लक्ष द्यायचं आपण. चार चेंडू आणि 4 चेंडू मध्ये किती धावा खर्च करतोय आकाश तर तब्बल 13 धावा. डेड बॉल पंचांचा इशारा येतोय. 13 धावा खर्च होताना पाहायला मिळत आहेत. चांगली फलंदाजी संतोषाच्या माध्यमातून. एक चांगला युटिलिटी क्रिकेटर आहे. एक चांगला अनुभवाने भरलेला हा खेळाडू आहे. अष्टपैलू कामगिरी. खोलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढला जात आहे. मिडविकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फेकी करतील तत्पूर्वी 2 धावा. एक चांगली बॉन्डिंग पाहायला मिळते दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. मोठा फटका येत नाहीये मात्र प्रत्येक चेंडूवर दुहेरी तिहेरी धाव अर्जित केली जाते आणि धाव संख्येचा आराखडा वाढवला जातोय. धावफलक पुढे पोहोचतोय तो म्हणजे 38 या धावसंख्येवर. एक चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल. आकाशाच्या गोलंदाजीमधला स्ट्राईकवर पुन्हा एकदा संतोष. यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त. फर्निचर बिखरवलं जातंय. तसा थकवा जाणवतोय. धावून ज्या धावा पूर्ण केल्या होत्या त्यामध्ये कुठेतरी जास्त थकवा पाहायला मिळतोय. एका डावाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला आपण तर 38 धावा आणि 39 धाव्यांचं आव्हान ठेवलं जातंय.
थांब तुला धार लावून दे, शेतकरीन बाई घडीभर थांब तुला धार लावून दे, धार लावून दे तुला थरू हो लावून दे, धार लावून दे तुला थरू हो लावून दे. शेतकरीन बाई घे तुझ्या कोयत्याना दे माझं पैस, शेतकरीन बाई घे तुझ्या कोयत्याना दे माझं पैस. चला थोडासा स्पीडअप करायचा आहे. पंच आपण देखील दक्षता घ्या, आजचा शेवटचा दिवस आहे. धावसंख्येचा जर विचार केला आपण तर 38 धावा धाव फलकावर आणि 39 धावांचं लक्ष ठेवलं जात आहे. गोलंदाजी मार्कवर आकाश सज्ज होताना दिसतोय. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. नक्की चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एक भलं मोठं आव्हान आहे, मात्र स्वतःवरचा विश्वास आज दाखवावा लागेल. दोन्ही फलंदाजांना संदीप आणि सुशांत. सुशांत देखील एक नौका अष्टपैलू खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाली. मात्र आता आकाश एक अनुभवाने भरलेला हा अष्टपैलू खेळाडू स्वतःच्या तर्कशमधले 6 तीर कशा पद्धतीने ॲक्युरेट हाताळतोय या षटकामध्ये पाहायला मिळेल. पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवर आकाश, स्ट्राईकवर सुशांत. 39 धावांचं लक्ष, मोठे फटकेबाजी करावी लागेल. पहिला चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने उडवलाय, लँड होईल का तर नाही. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. पहिल्या चेंडूवर पहिला विकेट बाद. सुशांत बॅक टू द डगआउट. धनेश येतोय, धनेश वाघ येतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. प्रयत्न केले होते सुशांत याने की पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारावा. चेंडू चांगला हाताळला होता, तितका चांगला हेलिकॉप्टर ड्राईव्ह पद्धतीचा फटका पाहायला मिळाला. मात्र फिल्डर तिकडे तैनात होता. अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न, वेगवान मारा गोलंदाज आकाशाच्या माध्यमातून. एक तुम्ही चांगल्या संघासमोर खेळतायत. आज अनुभव आणि एक चांगलं शिकायला मिळेल त्यांच्याकडून. अक्रॉस लाईन घ्यायचा प्रयत्न, मात्र पंच दर्शवत आहेत की डाऊन दी लेग चेंडू होता हा. अवांतर धाव, कुठेतरी विकेटच्या शोधात असेल आकाश, त्या अनुषंगाने गोलंदाजी हाताळली होती. मात्र अवांतरच्या स्वरूपात एकेरी धाव येते. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका कन्वर्ट करावा लागेल साध्या संघाच्या खेळाला. आणि या वेळेला चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, वैविध्यपूर्ण विविधता, ज्या अनुषंगाने म्हणालो की या खेळाडूकडे खूप अनुभव आहे. स्वतःच्या तर्कशमधले 6 तीर ॲक्युरेट पद्धतीने हाताळण्याची क्षमता आणि गुणवत्ता आहे या खेळाडूकडे आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी करता दिसतोय. आणखी एक विकेट मिळतोय. धनेश याला तंबूचा रस्ता दाखला जातोय. मात्र जर विचार केला संदीप याचा, त्याच्याकडे देखील मोठे फटके आहे, मात्र तो अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडकडे पाहायला मिळतोय. आकाश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आकाश विरुद्ध आकाश. चिठ्ठ्यांसाठी यायचं आपण. चालू असलेला सामना, दोन्ही संघाचे प्रतिनिधी आहेत. आकोड्याचा चेंडू पुल केलाय, तितकाच पॉवरफुल अँड सक्सेसफुल. बिग हिट. आकाश विरुद्ध आकाशी फटका आकाश वाघच्या बॅट मधून.
ज्या वेळेला आकाश गोलंदाजी मार्कवर होता वाघ त्यावेळेला आकाश धानवी याचा पहिल्या चेंडूवर विकेट मिळवला. मात्र आता फलंदाजी करत असताना त्याचाच विरुद्ध पहिल्या चेंडूवर फटका, एक टोलेजंग फटका पाहायला मिळाला. मायटी यूज सिक्सर आकाशच्या बॅटमधून. 6 धावेने धावफलक 7 या धावसंख्येवर. आतापर्यंत चेंडू टाकून झाले ते म्हणजे 4. एक अवंत धाव हाताळली होती आकाश याने. तदनंतर एक षटकार आता पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, वैविध्यपूर्ण विविधता ही खासियत या खेळाडूची. म्हणून तर परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ओळखला जातो या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये. आणि त्यालाच अनुसरून चांगली गोलंदाजी. आणखी एक हादरा मिळतोय सारजा संघाला. आकाश वाघ बॅक टू द डगआउट. चला थोडासा फास्ट यायचं आहे. इशिका 11 तरखड, त्यानंतर जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा. आपण प्रतिनिधी यायचं आहे. करण येतो न्यू बॅटर. यावेळेला वेगवान मारा हाताळण्याचा प्रयत्न, मात्र संदीपला माहिती आहे षटकाची होते समाप्ती. मी जर 6 चेंडू स्ट्राईकवर राहिलो तर कुठेतरी मोठे फटकेबाजी करू शकतो. त्या अनुषंगाने ही धाव घेतली नाही. षटकाची समाप्ती धावफलकाचा विचार केला तर 7 धावा आणि 3 विकेट देखील आकाशच्या या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाले. सहा चेंडू आणि 32 धावांची गरज. म्हणजे संदीप याला आज 6 चेंडू सीमारेषे पार धाडावे लागतील. अमित, अवघड आहे मात्र अशक्य नाही. राकेश गोलंदाजी मार्कवर, त्याच्या विरुद्ध संदीप स्ट्रायकिंग एंडवर पाहायला मिळतोय. चला चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाईल आता. यावेळेला पहिला चेंडू मिड विकेटच्या डोक्याने खेळायचा प्रयत्न, मात्र चेंडूला रोखू शकत नाही. चेंडू सीमारेषे पार. 6 धावांसाठी षटकार. आखोटप्याचा चेंडू होता. 6 धावा मिळतील. प्रयत्न केले होते फिल्डरने, मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा होताना पाहायला मिळत नाहीये. 6 धावा मिळतील. पहिल्या चेंडूवर सुरुवात चांगली केली मी तर म्हणेन दुसऱ्या षटकातल्या संदीप याने. खोलटप्प्याचा चेंडू होता. यावेळेला ऑन साईडला वळवलं जाते, मात्र क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. आणि एकच धाव समाधान मानावं लागेल. की चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाईल. पंचम सामना सुरुवात तुम्ही चालू ठेवा. चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाईल. जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा, त्यानंतर इशिका 11 तरखड, त्याच्यानंतर दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी. कॅमेरामॅन फोकस करो. चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जातोय. बघूया कुठल्या संघाला बाय मिळते. तर विकेश भडांगे आम्हाला माहिती पुरवतील का बाय कोणाला असेल. आणि विजयी संघाला इकडे बाय मिळते, म्हणजे टॉस करून घ्यायचंय. चा सामना इशिका 11 तरखड विरुद्ध जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा या दोन संघादरम्यान होणारी लढत. आणि विजय संघाला इकडे बाय मिळते. म्हणजे आता फक्त जर विचार केला संदीप प्रयत्न करतोय, मात्र प्रयत्न यशस्वी होताना दिसत नाहीये. विकेटचं होते पतन. आणखी एक हादरा मिळतोय. 5 चेंडू हाताळून झालेत. अजूनही 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघा टॉसचा बॉस कोण होतंय, तर टॉस जिंकलाय तो म्हणजे इशिका 11 तरखड संघाने. नक्की 3 षटकांचा सामना असेल. इशिका 11 तरखड आणि जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघ आपण ही दक्षता घ्यायची आहे.
गौरव न्यू बॅटर हेलिकॉप्टर पद्धतीने फटका खेचण्याचा प्रयत्न, मात्र तो देखील फसला जातोय. विकेटचं होते पतन आणि सामना विजयी होतोय तो म्हणजे जीवदानी स्पोर्ट्स गिरीश संघ अँड हार्ड लक चंदुका स्पोर्ट्स सारजा संघ. नक्कीच विजयी संघाला बाय होती आणि इकडे सामना जिंकतोय. चला करण, चंदुका स्पोर्ट्स सारजा संघाचा करण आपण यायचा आहे, आपला मॅन ऑफ द मॅच बाकी आहे तो घेऊन जायचा आहे. तदनंतर आकाश बॅक टू बॅक आकाश धानवी हा मॅन ऑफ द मॅच ठरला जातोय. आपण देखील यायचं आहे, 2 मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण देखील घ्यायचं आहे, हँडशेक करायचं आहे. चांगली फलंदाजी आकाशाच्या माध्यमातून फलंदाजी असो गोल